चला सलामीच्या फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये पोहोचलेत. गोलर तयार आहे, फिल्डर तयार आहेत. सामना आपण त्वरित सुरू करत आहोत, अजिबात वेळ न घेता. आणि नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी रेडी राहायचं आहे, म्हणजेच श्रीराम वर्धायनी कापडे विरुद्ध श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द. या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये म्हणजे 4 षटकांतर लगेचच टॉस केला जाईल. बॅट्समन बॅट मागतोय, बॅट लवकर घेऊन जा. देवळे गावचे जेवढे खेळाडू इथे उपस्थित सर्वांना विनंती करतो की प्लीज आपल्या बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. देवळे गावातील जेवढे खेळाडू इथे उपस्थित आहेत सर्वांना विनंती आहे की सर्वांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. आपली व्हॉलंटियर्सची आपण भूमिका बजवायची आहे. जेवढे चेंडू ग्राउंडच्या बाहेर जातील ते ग्राउंडच्या ताबडतोब पाठवायचे. देर इज नो बॉल चॉईस. त्यामुळे जो चेंडू पंच देईल तो घेऊन तुम्हाला खेळावा लागेल. सामना त्वरित सुरू करा. सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये पोहोचलेत. सनील आणि सनीलच्या सोबत विश्वनाथ. राजा काडके पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडू ऑन साईडला पुलचा फटका. कठीण क्षेत्ररक्षक लॉंगॉन उभा तिथे चेंडू कव्हर करतो. चांगली फिल्डिंग 100. चांगलं क्षेत्ररक्षण. एक हाती चेंडू तिथे कव्हर केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय डीप मध्ये. आणि फलंदाज सनील फक्त एकच धाव तिथे कंप्लीट करू शकला. एका धावाने खातं उघडलं. चिनू आहे त्या ठिकाणी. चिकू चेंडू कव्हर करतोय. पुढचा चेंडू राजाचा. फिंगर रोल केले. चांगला फटका आपण बघतो लॉंग ऑफला. आणि चेन ड्रॉप. फटक्याचा चटका लागला. सीमारेषे बाहेर षटकार. येतोय की मतलब त्यांनी षटकार नुसतं सांगितलं की चौकार आहे त्या ठिकाणी. आणि फिल्डर भरपूर आतमध्ये उभा होता. पुढे चेंडू राजाचा. चुका विश्वनाथ. शॉर्ट ऑफ लेंथ होता. बाहेर निघतो चेंडू. लेग ब्रेक बघायला मिळतोय. डॉट बॉल. चांगलं कमबॅक राजा गाडगेचं. धावसंख्या आपण बघतोय एकूण 7 धावा. 7 नाही 5 धावा. हो चेंडू मिस टाइम फटका. लॉंग बॉल क्षेत्ररक्षक मिड विकेटचा खेळाडू तिथे जज करतोय. आणि झेल सुटलाय. पहिली मॅच जिंकल्या तर मला असं वाटतं की त्यावेळेमध्ये नाश्ता खूप चांगला दणकट केलाय. इव्हन ब्रेड बटरचा नाश्ता झाला असेल. चेंडू हातांना सटकतायत. ब्रेड बटर भरपूर लागला हाताला. 2 झेल सुटले त्या ठिकाणी. दोन्ही सॉफ्ट सॉफ्ट कॅच होत्या. एवढ्या हार्ड नव्हत्या कॅच. आणि एकाच खेळाडूच्या म्हणजे विश्वनाथच्या दोन्ही झेल सुटले. दोन्ही कॅच सुटलेत. धावसंख्या 7. एकच धावलेत म्हणजे 6. कव्हर्स मध्ये फटका. तिथे क्षेत्ररक्षक खूप डीप मध्ये उभा. 2 धावांचा निश्चित प्रयत्न करणार सनील. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा धावणे ते पूर्ण होत आहेत विश्वनाथ आणि सनील कडून. आणि धावसंख्या पुढे ती 8 वर. 8 धावा डावफलकर. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण बघतोय. 4 षटकांचा सामना आहे. त्यामुळे दोन्ही इनिंग मध्ये आक्रमक खेळ बघायला मिळेल. ओव्हर पिच आहे. ऑन ड्राईव्ह. खरा फिल्डिंग. तसाच उल्लेख मागाशी मी केला. सौरभ कडनं मिसफिल्ड भरपूर होत आहेत. एक झेल सुद्धा सुटला त्याच्याकडून. आणि मिसफिल्ड सुद्धा झाली आहे. एक धाव निश्चित मिळेल या चेंडूवर. राजा थोडासा नाराज होता या मुवमेंटला. कारण आपण बघतोय की झेल सुद्धा सुटले. मिसफिल्ड झाली आहे. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. अशा मुवमेंटला तुम्ही पहिल्याच षटकामध्ये जर तुम्ही एवढा मोमेंटम जर क्रिएट केला बॅट्समनसाठी तर निश्चित ते हवी होऊ शकतात. हे राजा सांगतोय त्या खेळाडूंना. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं राजा काडगेने इथे मात्र हाताळलं. धावा 9 खर्च केल्या. मोठा फटका जर पहिला एक चौकार बघायला मिळाला या षटकामध्ये. चला चला फास्ट खेळायचंय क्रिकेट. गवतामध्ये चेंडू जर हरवला तुम्हाला दिसला नाही तोपर्यंत फलंदाज धावून धावा पूर्ण करतील. पण 4 पेक्षा जास्त नाही. तुम्ही जास्तीत जास्त 4 धावा घेऊ शकता. त्याच्यावरती धावा तुम्ही घेऊ शकत नाही. ही सूचना त्या आयोजक आमच्या पंचाने दिली आहे. धावसंख्या आपण बघतोय 9 धावा धावफलकावर. अध्यक्ष चषक तुम्ही पाहत आहात.
या टायगरच्या मैदानावर. राऊंड विकेट संदेश कर्नाळे. चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. वाईट बॉल. एक वेगळी शैली आहे सचिन सावंतची. ताबडतोब जागेवर 360 डिग्रीमध्ये ते वळून लगेचच इथे इन्फॉर्म करतात. वाईट बॉल. धावसंख्या दुहेरी अंक 10. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सरळ निघून जाते. गुड बॉलिंग. आता मात्र लाईन चांगली आहे. लाईन खूप चांगली पकडली. राऊंड विकेट अटॅक करतोय. अँगल बनवून चेंडू आता बघतोय एका क्रिजच्या कोपऱ्यात हाताळतोय तो संदेश कर्नाळे. पुढचा चेंडू संदेशचा. ओव्हर पिच भेटलाय. लिडिंग एज आहे. फ्लाइंग स्टीक मध्ये चेंडू मध्ये ट्रॅव्हल होते माझे तिथे पुन्हा मिसफील्ड झाली आहे त्या ठिकाणी. 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इझिली कंप्लीट करतोय की काय? हो, तेच बघायला मिळत आहे. भरपूर मिस्टेक्स, भरपूर चुका. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये आणि ते इथे मात्र बघायला मिळत नाही अजिबात. इव्हन तो चेंडू तिथे थांबून थोडासा पॉज घेऊन तिथे कव्हर करणं गरजेचं होतं. जेमतेम एकच धाव मिळाली समोरच्या संघाला. पण तसं झालं नाहीये. सनील पुन्हा आता स्ट्राईक एंडला पोहोचलाय. धावसंख्या 12. धावफलकावर. ओव्हर पिच आहे. समोर एक उचललाय. श्वेतशक त्या ठिकाणी त्यांनी झेल वॉर्नर का बघूया आणि झेल बघा आता पकडलाय. पहिला गडी, पहिला धक्का आणि विकेट फॉर संदेश कर्नाड. गणेश होते बॅटिंगसाठी दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या 12 असताना पहिलाच धक्का लागलाय. फलंदाज आपण बघतोय बाद झाला तो म्हणजेच आघाडीचा सनील. खूप सुरेख झेल डीप मिड विकेटला आपल्याला बघायला मिळाला. आणि संदेशने आपल्या संघासाठी पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. एक वेगळी शैली आहे स्टान्स घेण्याची ती म्हणजे गणेशची. हो, अप्रतिम डिलिव्हरी. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. बॅट्समनचा फुटवर्क रीड करून चेंडू हाताळलाय. लेग बाईचा इशारा पंचांचा. ऑप्शनच्या खूपच बाहेर गेला होता. स्टान्स घेतला होता. बघितलं की अशा मुवमेंटला मात्र अटॅक करणं गरजेचं आहे. तेच बघायला मिळालं. संदेश कर्नाळे एकदम लेग स्टिकवर त्याने अटॅक केला होता. तिथे मात्र लेग बायची धाव त्या निश्चित अंकित केली जाईल. धावसंख्या 13 धावा. धावफलकर 13 लॉस ऑफ 1. स्ट्राईक एंडला विश्वनाथ. संदेश पुन्हा राऊंड विकेट. आउटसाइड ऑफ स्टंप. वेगवान चेंडू. प्रचंड वेग. सुपर बॉलिंग. वेगाने चेंडू हाताळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि अक्षरशः डॉमिनेट करतोय बॅट्समनला, फलंदाजांना. पुढील चेंडू राऊंड विकेट पुन्हा दा संदेश. कव्हर्स मध्ये फटका. चांगला टायमिंग. गॅप खूप मोठा आहे आणि गॅप मधून चेंडू सीमारेषा बाहेर फरार. चौकार. सतरा धावा धावफलकावर. 17 ऑन द बोर्ड. सध्या 8.5ची गती आहे. 2 षटका अखेरीस 17 धावा धावफलकर. एक गडी गमावलाय. विश्वनाथ एकादूने चांगली बॅटिंग होती आपल्या संघासाठी. एक चौका त्याने सुद्धा मारलाय. आणि बघायचंय आता मात्र गणेशकडनं सुद्धा तीच अपेक्षा आहे. बोलिंग मार्कवर सौरभ सज्ज होतोय. इकॉनॉमिकल बॉलर. पहिल्या सामन्यामध्ये 2 विकेट्स काढल्या. 2च धावा खर्च केलेल्या या सौरभने. तो येतो बोलिंग मार्कवर. त्यामुळे धावसंख्येला अंकुश लावण्यामध्ये निश्चित इथे मात्र अग्रेसर असा खेळाडू तुम्हाला बघायला मिळते बोलिंग मार्कवर तो म्हणजे सौरभ. सौरभ
पहिल्यांदाच या दुसऱ्या मॅचमध्ये बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 घेऊन समोर उभा आहे तो फलंदाज गणेश. शॉर्ट ऑफ लेन त्या हुक केल्या मागे जाते चेंडू. प्रत्येक बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातो निघून वेगाने. आणि बघायचंय पंच कन्फर्म करतायत चौकार आहे की षटकार आहे. सीमारेषे बाहेर षटकार. थेट फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. धावसंख्येत वेगाने वर धावसंख्या 23 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. इव्हन पहिल्यांदाच सौरवला टार्गेट केलं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. मागच्या सामन्यात त्याने फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या. पुढचा चेंडू भरपूर बाहेर आहे, भरपूर बाहेर आहे. प्रदीप शिंदे ताबडतोब सिग्नल करतात वाईट बॉल. धावसंख्या 24 धावा धावफलकावर. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. ऑप्शनच्या खूप बाहेर गेलाय चेंडू. वाईट बॉलचा सिग्नल. षटकार मारल्यानंतर दबाव बघायला मिळतोय. दबावाखाली गोलंदाजी बघायला मिळते ती गोलंदाज सौरभची. राऊंड विकेट. हो, हा चेंडू चांगला आहे. ही लाईन चांगली आहे. बघायचं बॅट्समनचं फुटवर्क नीट करून निश्चितच चेंडू हाताळला गेलाय. यॉर्कर लाईनचा चेंडू. हॅलो. तर या ठिकाणी या सन्माननीय आदरणीय आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व शैलेंद्रनाथ कोळंबकर यांचं आगमन या ठिकाणी होतंय. आपलं हार्दिक असं स्वागत. तसेच अभि मेहता, नबी भालेराव यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. त्या पोलादपूरला अभि मेहता पीटीपीएलला सारखे दिसायचे. त्यामुळे अभि भालेराव यांचं देखील आगमन या ठिकाणी होतंय. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. तसेच विनू कोळसकर हे देखील या ठिकाणी आलेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. संपूर्ण शैलेदादा कोळसकर मित्र परिवार संपूर्ण मुंबईत आणि डोंबिवलीत आणि बदलापूरमध्ये देखील तेवढाच मित्र परिवार आहे. घाटकोपरला देखील आहे. त्यांचं आगमन या ठिकाणी होतंय. धन्यवाद. धावसंख्या 26. राऊंड विकेट सौरभ. ऑनसाइडला प्लेस करते क्षेत्ररक्षक तिथे उभा चेंडू कव्हर करते फेक होते बघायचे त्या ठिकाणी संधी रनआउटची फलंदाज बाद होणार. गुड फिल्डिंग. काय एफर्ट आहेत बघा. सरकला कोसळला खाली पडला पण चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला केली आणि गणेश बॅक टू डगआउट. विकेट. हो नक्की नक्की थोडा वेळ हो चांगलं टायमिंग फटका चांगला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला गुड फिल्डिंग. एकच धाव. बघा बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षण तिथे आपण बघतोय त्या ठिकाणी आमचे काही व्हॉलंटियर्स उभे आहेत ग्रीन कॅप. बघा मागे ते चेंडू निघून गेले त्या पोलच्या इथे. तिकडे जायचंय प्लीज. या बाजूला विकेट किपरच्या मागच्या साईडला पोल आहे त्या ठिकाणी. सौरभचं षटक थोडस मागडच बघायला मिळतंय. पुढचा चेंडू ओव्हरपिच आहे. हो काय ठणठणीत स्वागत. व्हॉट अ शॉट. सीमारेषे बाहेर षटकार.
बघायला मिळाला. तब्बल धावा खर्च केल्या 16. म्हणजे मागच्या सामन्यामध्ये आपण या गोलंदाजाकडनं बघितलं अवघ्या 2च धावा खर्च करून 2 विकेट काढल्या होत्या. पण सौरभ आता पहिल्या 2 गोलंदाजांच्या तुलनेमध्ये भरपूर महागडा ठरलाय. कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा होत्या. म्हणजे त्या 2 गोलंदाजांनी 16 धावा खर्च केल्या ना निलेश, त्या त्यांनी एकट्याने खर्च केल्यात. 16. शैलेश दादा आमच्यासोबत स्वतः इथे मात्र व्यासपीठावर आहेत. आज थाटामाटामध्ये वाढदिवस साजरा केला जाईल निलेश दादा यांचा. त्यांचा मित्रपरिवार सुद्धा उपस्थित आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुढचा चेंडू. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग, काही चांगली आणि नकार. कंट्रोल करेपर्यंत सर्व थोडासा वेळ घेतला. योगेश आहे बॉलिंग मार्गावर षटक क्रमांक 4 घेऊन आलाय. पण तेवढीच क्विक सिंगल वेगाने कंप्लीट केली ती फलंदाजाने. संजयने एकदा तिथे कंप्लीट केली. स्ट्राईकवर आणलं ते विश्वनाथ, कारण विश्वनाथ खूप चांगल्या टचमध्ये पहिल्या मॅच पासून चांगली बॅटिंग करतोय ग्राउंडवर तो. धावसंख्या 34. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन, झेल उडालाय. गोलंदाज स्वतः जज करतोय, पण बघायचं उंच गेलेला झेल की हो व्हॉट अ कॅच. कॅच. असे झेल पकडले जात नाही, असे झेल चिटकले जातात आणि तोच झेल बघायला मिळतोय. गुड कॅच. तुकाराम ऐरे साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होतंय. आपलं देखील साहेब हार्दिक हार्दिक असं स्वागत. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन या आणि त्याचा टॉस शैलेशदादा कोळसकर यांच्या शुभ असते. थँक्यू. चेंडू योगेश फुलटॉस आहे. ऑनसाइडला प्लेस केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू जाते. स्वतः तिथे राजाकडे पोहोचतोय. 2 पर्यंत सुरू आहे. चेंडूची फेक होते नॉर्थ इंग्लंडला आणि 2 धाबा कंप्लीट सुद्धा. गुड रनिंग. वन शॉट ओनली 1 रन ऍडेड. एकच धाव इथे ऍड केली जाईल. नॉट ऑन द लाईन. लाईनच्या वर नाही, लाईनच्या आतमध्ये तुम्हाला बॅड ग्राउंडिंग करायची आहे. नो आर्ग्युमेंट प्लीज. 2 धावा धावून तर पूर्ण केले, पण पंतांनी सांगितलं की 1 शॉट, त्यामुळे एकच धाव इथे कन्सिडर केली जाईल. आणि धावसंख्या 35. 35 धावा धावफलकावर. षटक क्रमांक निर्णायक शेवटचा मार्गस्थ आहे. आतापर्यंत योगेशने चांगला कंट्रोल केलाय. होतो विकेट. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे. थोडासा मिस्टेक फटका ते क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत बॅकअप त्या ठिकाणी, तोपर्यंत 2 धावा पूर्ण इथे पूर्ण होण्याचा प्रयत्न सुरू आहे. बॅकअप इथे सुद्धा आहे. 2 धाव. 2 धावा धावसंख्येत बस. धावसंख्या 38. चला श्रीराम वर्धानी कापडे विरुद्ध श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द, दोन्ही संघाचे संघनायक त्वरित व्यासपीठाजवळ येऊन टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय. आणि श्री भैरवनाथ कोंडवी संघाच्या संघनायकाने आमच्या कॉमेंट्री बॉक्सची केसरकरांशी संपर्क साधायचा आहे. तर षटक शेवटचं समाप्त होतंय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या 1 टू गो. येस सॉरी, 1 टू गो. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्येची अंकी जरी आपण बघतो, धावफलकात एकूण 37 आहेत. 37 धावा धावफलकावर. श्रीराम वर्धानी कापडे कॅप्टन. चला या लवकर. एक चेंडू अजून शिल्लक आहे. पुढचा चेंडू योगेशचा. थोडासा थांबून घ्यायचा प्रयत्न. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. अतिरिक्त चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. समोर आल्यापर्यंत आकाश आहे, जो स्ट्राईक एंड लव आहे. मागच्या सामन्यात मात्र एवढी काही मोठी कामगिरी करू शकला नाही. तो लवकर बाद झाला होता. तो स्ट्रायकिंग एंड आकाश. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. पुन्हा एकदा वाईट आणि धावसंख्येत भर. 2 वाईट सातत्याने लगातार टाकलेत. धावसंख्या 39. ओव्हरपिच आहे. उचललाय चेंडू. बघायचं तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय, पण चेंडू थांबला नाही. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर जाईल. षटकार.
कापडे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये याचे सन्माननीय आदरणीय तुकाराम दादा आहिरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. ढवली विभागाचे अध्यक्ष आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे कार्याध्यक्ष साहेब सहकार्याध्यक्ष तुकाराम दादा आहिरे यांचे सुद्धा अध्यक्ष चषक ढवली विभागाचा आपल्या भेटीला येते नेक्स्ट रविवारी 25 तारखेला येते याच मैदानावरती. या तुकाराम दादा आहिरे साहेब तसेच शैलेशदा कोळसकर यांचंही इथे आगमन झालेलं आहे. एक डॅशिंग नेतृत्व पोलादपूर तालुक्यातील. श्रीराम वर्धानी कापडे आपल्याला शेवटचा पुकार असेल. जर आपण आला नाहीत तर आम्ही पुढील संघाला निर्णय देऊ. श्रीराम वर्धानी कापडे आणि श्री भैरवनाथ कोंढवी संघाचा कर्णधार. आपण माईकशी संपर्क साधा. कोंढवी सर किती स्कोर आहे? हॅलो श्रीराम वर्धानी कापडे हॅलो शैलेशदा कोळसकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच एका बाजूला श्रीराम वर्धानी कापडे ते एका श्री भैरवनाथ कापडे दोन्ही एकाच गावातील दोन्ही संघ. टॉस जिंकलाय श्रीराम वर्धानी कापडे संघाने आणि फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. सामना इथे सुरू होतोय सेकंड इनिंग मध्ये. चला वेळ अजिबात घेऊ नका. सामना लगेच सुरू करायचा आहे. अजिबात वेळ घेऊ नका. एकूण 11 सामने कव्हर केले त्यापैकी तिसरा सामना सुरू आहे. यानंतर अजून 8 मॅचेस बाकी आहेत. आणि जसं दुसरं सत्र इथे सुरू होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज. आपला सर्वांचा परिचयाचा आवाज ऐकूया बाळा पवारला. धन्यवाद. सलग 3 षटकांसाठी शैलेशदा कोळसकर यांच्याकडे एक पारितोषिक आलंय 1000 रुपयाचं. पण सकाळी सुद्धा एक पारितोषिक आमच्याकडे आलं होतं. एका षटकामध्ये सलग 5 षटकार जर तुम्ही मारले तर निलेशदा कोळसकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पण शैलेशदा कोळसकर सांगतायत की सलग 3 चेंडू जर 3 षटकार मारले ते सुद्धा लावले त्यांनी लावलेत 5000 रुपयाचं कॅश प्राइज. ऐकूया बाळा पवारला. धन्यवाद. तर या ठिकाणी व्हाईट बॉल येतोय. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा. धन्यवाद प्रसादजी परब सर. तर या मॅचचा आनंद घेत आहेत. का त्यांचा संघ आज या ठिकाणी येतोय धामणदेवी, परंतु ते आज नाहीयेत त्या टीममध्ये. संघाचे संघमालक कर्णधार केतन खाडे हे मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात. तर या ठिकाणी आगमन होतंय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष. गेली 4 वर्ष त्यांनी देखील हे पद भूषवलंय
असे सुनीलजी सकपाळ साहेब यांचं आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जो संघ जिंकेल या मॅच मध्ये तो बक्षीस फेरीमध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला मिळेल. अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिला हा बॉल जर पाहिला तर बॅटच्या रनर मध्ये आलाय तिकडे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी नाही. पहिला धक्का राजा गाडगे. आदरणीय ऋषीदादा कांबळे यांचा इथे यथोचित मान सन्मान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन व निलेशदादा कोळसकर मित्र परिवारच्या वतीने करण्यात मी सुनील सकपाल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय ऋषी कांबळे साहेबांचा सन्मान करायचा आहे. या ऋषीदादा कांबळे. तर 3 बॉलवरती 3 लगातार षटकार मारा, 1000 रुपयाचं कॅश प्राइज शैलेशदादा कोळसकर यांच्या माध्यमातून दिलं जाते. तर तसेच एका ओव्हरला 5 षटकार लगातार 5 षटकार मारा, निलेशदादा कोळसकर यांच्याकडून 1000 रुपये दिले जात आहेत. पहिला धक्का बसलाय. 46 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतायत लंगोटी मित्रमंडळ करंजी हा संघ. तर केवनाळ टीमने बॅटिंग करत असताना विश्वनाथ अगोंडेने चांगला सुरुवात दिली, सनीलने चांगली सुरुवात दिली, त्याच्यानंतर गणेश दाभेकरने चांगली खेळी केली आणि शेवटच्या बॉलवरती जर पाहिला तर षटकार आकाशच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि 46 धावा उभे केल्या. 45 उभे केले, 46 आव्हान ठेवलंय आणि इथे जर पाहिलं तर पहिला चेंडू वाईड आला, त्याच्यानंतर डॉट आणि त्याच्यानंतर विकेट आली आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅचचा हिरो सामनावीर संकेत घाडगे दाखल झालाय. पहिलाच बॉल सिंगल मिळवतोय, 1 धाव मिळेल. 2 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचेल. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यासाठी आता संदेश कर्नाळे आणि संकेत घाडगे. मागील मॅच मध्ये देखील राजा लवकर आउट झाला आणि त्याच्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी दोन्ही बॅटर्सनी सूत्र हाती घेतली आणि संघाला मॅच जिंकून दिली. आता ते दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु गणेश दाभेकर एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक विकेट त्यांनी महत्वाची मिळवून दिली आपल्या टीमला, कारण स्वतः कर्णधार आहे आणि त्याने ती कामगिरी केली आहे. हा बॉल जर पाहिला तर लेग स्टिक्सचा बराच बाहेर पिचिंग केलाय, पण प्रदीप शिंदे आमच्याकडे बोलतायत, सांगतायत की हा बॉल वाईड आहे, अवांतर स्वरूपाचा आहे, पुन्हा एकदा टाकावं लागेल गोलंदाजाला आणि इथं मात्र दंडित केले गोलंदाज गणेश दाभेकरला. व्हाईट बॉल अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. पुढचा बॉल, हा देखील बॉल शरीरावरती मारा करतोय. चांगली गोलंदाजी, कधी कमी गतीने तर कधी वेगाने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गणेष दाभेकरची. ही खासियत आहे खेळाडूची. अवंतर स्वरूपाच्या धावा आल्यात, परंतु डॉट देखील टाकतो आणि विकेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची ही मॅच. पहिलं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा देखील कमी गतीने टाकलेला पहा, चांगली गोलंदाजी, वारंवार त्या दिशेने आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी गणेश दाभेकरची पाहायला मिळते. धावा रोखण्याचं काम आणि आज तब्येत ठीक नसताना देखील तो मैदानामध्ये दाखल झालाय आपल्या गावासाठी. बाह्य क्रिकेट आहे आणि अशी खेळणारी मुलं आपण पाहतो, नेहमीच कमी पद्धतीने पाहतो आणि त्यापैकी गणेश दाभेकर मैदानाच्या आतमध्ये. विकेट हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आले. पूर्ण स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळवा. आडव्या बॅटने आता मात्र बॅटच्या रनर मध्ये आला संदेश कर्नाळेच्या बॅटमधून उत्तुंग असा खणखणीत षटकार.
12 ऑगस्टला जन्मदिवस होता. काही कारणास्तव स्पर्धा जर पाहिली तर आपण आज 15 ऑगस्ट मध्ये घेऊन आलोय आणि त्यानिमित्ताने देखील आज वाढदिवस निलेदादा यांचा तसेच 4 सत्कार विशेष सन्मान आजच्या दिवसामध्ये केले जाणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती सलील उतीकर आलाय. युवा टॅलेंटेड खेळाडू घेऊन एक्सप्रेस चांगली गोलंदाजी नेहमीच या खेळाडूची राहिली आहे आणि हे नाव मात्र नेहमीच चर्चेत राहिले. पीटीपीएल पर्व पहिलं, पीटीपीएल पर्व दुसरं, पीटीपीएल पर्व तिसरं, बिग बॅशच्या तीनही स्पर्धा, गावासाठी खेळणाऱ्या अनेक स्पर्धा, कित्येक स्पर्धा या खेळाडूने गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असताना टीमला जिंकून दिल्या. तो चालाय पहिलाच बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आणि शरीराचा भेद घेतलाय. पहिला चेंडू डॉट टाकलाय. चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने घेतला होता आणि आता देखील जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतोय आणि पहिल्या मॅच मध्ये संकेत घाडगेने देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि उत्तुंग 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. तोच बॅटिंगसाठी दोन खेळाडूंमध्ये बॅटल चांगलं रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू युवा आहेत आणि त्यांच्याकडे अनुभव देखील तेवढाच आहे. संकेत विरुद्ध सनील बॉल पहा संकेतच्या मध्ये आला आणि फेकून दिला विकेटच्या डोक्यावरून पार्क षटकार. साहेबांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि या स्पर्धेला देखील शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून आल्यात आणि त्यांच्या टीमला देखील यानंतरची मॅच कापडे टीम साठी देखील मंगेश बेलोसे साहेबांकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. लगातार 5 षटकार मारा 1000 रुपयाचं कॅश प्राइज, लगातार 3 षटकार मारा 1000 रुपयाचं कॅश प्राइज, विकेट हॅट्रिक घ्या 1000 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु लगातार 5 षटकारासाठी पारितोषिक असेल निलेशदादा खोळसकर यांच्याकडून आणि विकेट हॅट्रिक आणि लगातार 3 षटकार शैलेशदादा कोळसकर यांच्याकडून पारितोषिक असेल. परंतु आता सनील देखील काही कमी नाहीये. त्यांनी देखील दाखवले हो मी देखील ही स्पर्धा खेळण्यासाठी आलो आणि माझ्याकडे देखील तेवढा अनुभव आहे. डॉट बॉल टाकलाय. पुढचा बॉल आणखीन एक वा एक तेरी तर एक मेरी हेच मात्र दाखवतोय. लांबवरचा दूरवरचा गगनभेदी चुंबी षटकार संकेत गाडगेच्या बॅट ठीक आहे आणि आपल्या सुरज चव्हाणला देखील सपोर्ट करा. सपोर्ट त्याला देखील करा आणि गोलीगत बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संकेत घाडगेच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय बॅटिंग करतोय. 2 चेंडू डॉट 2 चेंडूवरती षटकार अफलातून बॅटिंग संकेत घाडगेची पाहायला मिळते. सनील वरती आक्रमण करतोय आणि तो आक्रमक देखील झालाय. आता ब्लॉकआउट चेंडू ओव्हर चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तिकडे मात्र थांबवण्याचा प्रयत्न. एक धाव आली एकेरीच्या मदतीने धावफलक आता पुढे गेलाय 22 या आकड्यावरती. तर या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातोय. ओमकार मित्रमंडळ दिव्यावरून खास या ठिकाणी दाखल झालाय. संपूर्ण मित्रपरिवार विजयजी तळेकर असतील शैलेशभाई चिकणे आणि त्यांच्या समावेश संपूर्ण ओमकार. तर योगेश शेलार आपण कुठे असेल तर आपण देखील जॉईन व्हायचंय या बर्थडे सेलिब्रेशन साठी. आपले विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांचा देखील वाढदिवस होता. त्यांचा देखील सेलिब्रेशन निलेशदादा यांनी सांगितले दोघांचाही वाढदिवस आज आपण या ठिकाणी सेलिब्रेशन करूया. योगेश शेलार यांचा देखील वाढदिवस काल आपण सेलिब्रेट करताना पाहायला मिळेल. निलेशदादा कोळसकरचा देखील लेग बाईच्या रूपामध्ये एक धाव. लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमचा देखील केक राजा धाव फलकावरती धावा आहेत त्या 12 चेंडू मध्ये आता 22 ची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली ती 23.
तेवीस झाल्यात. 46 करायच्या होत्या. 23 अजूनही बाकी आहेत. 12 बॉलमध्ये 23 ची आवश्यकता. हॅलो. ओमकार मित्रमंडळ दिवा यांच्या वतीने सन्माननीय आदरणीय निलेशदादा कोळसकर यांचा यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. सन्माननीय अध्यक्ष साहेब यांच्या शुभ हस्ते ओमकार मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेश हॅलो राजेश कदम साहेब यांच्या वतीने सन्मान करण्यात येतोय. माहिती उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ श्रीफल देऊन आपले लाडके अध्यक्ष यांचा सन्मान होतोय. तसेच योगेश शेलार यांचाही सन्मान केला जातोय. कापडे विभागाचे अध्यक्ष आणि त्यांचाही वाढदिवस इथे सेलिब्रेशन होतोय. योगेश दादा योगेश शेलार यांचा यथोचित मान सन्मान सन्माननीय राजेदादा कदम अध्यक्ष ओमकार मित्र यांच्या वतीने केक कटिंग केला जाईल. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, साहेब. Happy birthday to you. करून वाढदिवस साजरा करण्यात येतोय ओमकार मित्रमंडळाच्या वतीने. ओमकार मित्रमंडळाचं पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन व निलेशदादा मित्र परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर मॅच इम्पॉर्टंट आहे. चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या आता जर पाहिली तर 2 ने आणखीन धावा मिळतील. 2 धावांनी पुढे जाईल. 28 या आकड्यावरती 28 धावा धाव फलकावरती आहेत. तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर विश्वनाथ अगोंडे आलाय. विश्वनाथ अगोंडे गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्याच्यानंतर दुहेरी धाव आणि आता देखील जर पाहिलं तर दुहेरी धाव म्हणजे 5 धावा 3 बॉलवरती फटकावल्यात. 18ची आवश्यकता. 9 बॉल आणि 18ची आवश्यकता. हॅलो. त्यानंतर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय निलेशदादा कोळसकर. गेल्या वर्षी सुद्धा 4 विशेष सन्मान होते. याही वर्षी 4 विशेष सन्मान आहेत. त्यातील सन्मान मूर्ती आहेत सन्माननीय सुनीलदा उतेकर यांचाही यथोचित मान सन्मान यांचा सत्कार. आता इथे अध्यक्ष साहेब निलेशदादा कोळसकर, ओमकार मित्रमंडळ, योगेश शेलार, सुनील सकपाल संपूर्ण उपस्थित व्यासपीठ, भवली विभागाचे अध्यक्ष तुकाराम दादा आहिरे संपूर्ण व्यासपीठाच्या वतीने पहिला सत्कार इथे होतोय. विशेष सन्मान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे खजिनदार सुनीलजी उतेकर यांचा विशेष सन्मान. तरुण तडफदार आणि सर्वांना सांभाळून घेणारे खजिनदार एक सुनील उतेकर यांच्याकडे पाहिलं जातं. सर्वांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आणि तिथे सर्वांनी लाडके खजिनदार साहेब यांचा विशेष सन्मान करायचा आहे. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. सर या ओमकार मित्रमंडळ या सर्वांनी खाली या. जा तुम्ही पण जा. व्हाईट बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 11ची आवश्यकता. विशेष सन्मान होतो इथे सन्माननीय आदरणीय खजिनदार सुनीलजी उतेकर यांचा. ओमकार मित्रमंडळ सन्माननीय अध्यक्ष निलेशदा कोळसकर, सन्माननीय कापडा विभागाचे अध्यक्ष योगेश शेलार, सन्माननीय ढवळी विभागाचे अध्यक्ष तुकाराम आहिरे. म्हणजे 3 अध्यक्ष 4 अध्यक्ष आहेत आणि 4 अध्यक्षांच्या वतीने आणि एक कार्याध्यक्ष यांच्या वतीने एक विशेष सन्मान इथे संपन्न होतोय. सर्वांचे लाडके खजिनदार साहेब सुनील उतेकर, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विशेष सन्मानासाठी. नंतर देवळे गावचे सुपुत्र आणि भैरवनाथ संघाचे कर्णधार, ज्योती इंटरप्राइजचे कर्णधार अभि केसरकर आपणही यायचंय. या अभि केसरकर या. यांचा इथे विशेष सन्मान केला जाईल. अभि केसरकर एक उत्कृष्ट कर्णधार, यशस्वी कर्णधार.
मी अभिला विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एक ब्रँडेड घडी देऊन सन्मान केला जातोय. या अभि केसरकर या. हे घ्या. अभि या. 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. मॅच दोन्ही संघांच्या बाजूने स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. डब्ल्यू विभागाचे अध्यक्ष तुकाराम दादा आहिर यांच्या शुभ हस्ते अभि केसरकर यांचा सन्मान होतोय. तर सर्वांनी टाळ्या वाजवून अभि केसरकर यांचा सन्मान करायचा आहे. टाळ्या वाजवा जोरदार. एक उत्कृष्ट कर्णधार, एक यशस्वी कर्णधार म्हणून ज्याची ओळख आहे अभि केसरकर याचा विशेष सन्मान इथे संपन्न होते. गोलंदाजी करणारा गोलंदाज आणि बॅटिंग करणारे दोन्ही बॅटर्स जो जिंकून देईल आपल्या संघाला मॅच त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज शैलेशदादा कोळसकर यांच्या वतीने आलंय. जो जिंकून देईल तो. संकेत गाडगे अफलातून बॅटिंग त्याची पाहायला मिळते. आतापर्यंत धाव त्याने सावरला एकट्याने. त्याच्या बॅट मधून जर पाहिलं तर 3 उत्तुंग षटकार आले आणि तो आतापर्यंत होतोय वैयक्तिक धावसंख्येवरती 10 बॉल फेस केले आणि 25 धावांची इनिंग तो साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल मध्ये आता जर पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती कोण येणार बॅटिंग साठी? संकेत गाडगे. त्याच्या बॅट मधून 3 विजय दाबेकरच्या संजय 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 आलाय बॅट गोलंदाजी मार्क वरती. संजय गोलंदाजी मार्क वरती. कित्येक वेळेला विजयला आम्ही पाहिले अशा पद्धतीच्या मॅचेस ज्या वेळेला त्याच्याकडे एक बॉल दिला असतो त्या कर्णधाराने त्यावेळेला तो गोलंदाजी करत असताना संघाला विजय मिळवून दिलेत. परंतु आता संजयच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार कोण जाणार बक्षीस फेरीमध्ये? बक्षीस फेरीमध्ये जाण्यासाठी चालू असलेली ही लढत तिसरी मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतोय. सहा बॉल 10 धावांची आवश्यकता. संजय गोलंदाजी मार्क वरती तर संकेत गाडगे बॅटिंग साठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. बॉल अडवलाय फेकलाय तद्वर 2 धावा मात्र अर्जित केल्यात. 2 धावा आल्यात. 5 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. मॅच दोन्ही संघांच्या बाजूने आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणी सांगू शकत नाही कोण जिंकेल. परंतु क्रिकेट आहे काही होऊ शकतं. शेवटचा बॉल पर्यंत कोणी सांगू शकणार नाहीये कोणता संघ जिंकेल कोणती टीम बक्षीस फेरीमध्ये दाखल होईल. 5 बॉल मध्ये 8 ची आवश्यकता. 8 धावा 5 बॉल. रंगोटी मित्र मंडळ करंजे की चाबा 11 केवनाळे दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आणि दोन्ही संघांचा खेळ चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळालाय. संकेत गाडगेची बॅटिंग आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलंय. पहिल्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीने आणि या मॅच मध्ये देखील तो बरसलाय. आडवा बॅटने आणखीन एक प्रयत्न त्या ठिकाणी स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न राहिला युवराज दावेकरांचा परंतु बॉल थोडासा बाजूने निघून गेला. तद्वर 2 धावा. दुहेरीच्या मदतीने आणखीन 2 धावांची वाढ होते. मागील पहिल्या मॅच मध्ये अशाच पद्धतीने त्यांनी बॉल अडवला होता आणि आता देखील तसाच प्रयत्न युवराज दावेकरांचा राहायला पाहायला मिळालाय. आता मॅच आली आहे ती 4 बॉल 6 धावांवरती. 4 बॉल 6 धावा. मोठा फटका खेळून मॅच फिनिश करेल का? कित्येक वेळा मागील स्पर्धामध्ये देखील गोवेलेकरांची स्पर्धा तिकडे देखील मोठा फटका खेळला होता संकेत गाडगेने आणि मॅच फिनिश केली होती आणि मागील मॅच मध्ये देखील तशाच पद्धतीने त्याने मॅच फिनिश केली होती. तीन बॉल 4 बॉल आणि 6 ची आवश्यकता. 4 बॉल 6 धावा. काहीतरी कर भावा असं मात्र म्हणत असतील लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमचे सर्व खेळाडू. 4 बॉल 6. मॅच फिनिश ऑन स्टाईल. संकेत गाडगे अफलातून बॅटिंग. आजच्या दिवस त्याने अक्षरशः गाजवलाय आणि 500 रुपयाचा मानकरी देखील तो ठरलाय. पहिल्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीने मॅच फिनिश केली होती आणि ही मॅच देखील त्याने अशाच पद्धतीने फिनिश केली आणि या मॅचचा हिरो ठरलाय संकेत गाडगे.